लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या या दहीहंडीला मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करतो। सगळ्यांनी हात वर करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। जर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी। मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांच्या वतीने आभार व्यक्त करतो। साहेबांना आपण एक विनंती केली होती, 1.5 लाख गोविंदांना विमा साहेब महाराष्ट्र शासनाने करून द्यावा। साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी ते त्वरित मान्य केलं आणि आपल्या सगळ्या गोविंदांना साहेबांच्या माध्यमातून विमा उतरवण्यात आला। मी साहेब आपले मनापासून आभार व्यक्त करतो। आज आमच्या या महाराष्ट्राच्या दहीहंडीला एका आंतरराष्ट्रीय स्तरावर साहेब नेण्याचं आपण कार्य केलेलं आहे। साहेब तुमच्यासाठी खास सलामी म्हणून स्पेनहून आलेला आमचा मॅरेक्स दे सॉल्ट गोविंदा पथक ते आज या ठिकाणी आपल्याला सलामी देणार। त्यापूर्वी मी आदरणीय सरनाईक साहेबांना विनंती करेन की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। आदरणीय प्रवीण दरेकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत। जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीप लेले साहेब आपलंही या ठिकाणी स्वागत। आदरणीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब आपलंही या ठिकाणी स्वागत। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना साहेब आज सांगायचंय, आज या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीला साहेब काही वर्षांपूर्वी 9 थराचा विश्वविक्रम ह्याच वर्तकनगरच्या मैदानावर झाला होता आणि साहेब आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज ह्याच मैदानावर 10 थराचा विश्वविक्रम सुद्धा झालेला आहे। त्याच सोबत महिला गोविंदा पथक म्हणून पार्ले स्पोर्ट्स क्लबचं आज या ठिकाणी 7 थराची एक वेगळा विश्वविक्रम त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी केलेला आहे। मी साहेब पुन्हा एकदा आज या ठिकाणी संस्कृतीच्या हंडीला साहेब आपले सगळ्या टीमचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की साहेब हे थर फक्त तुमच्यासाठी पाव यू कॅन स्टार्ट।
त्यांचं गाणं and the managers to come on stage. The Honorable Chief Minister, Shri Devendra Fadnavis sir, will be felicitating you to here. आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री या ठिकाणी आल्याबद्दल संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत करतो, आभारी व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे न चुकता ते या कार्यक्रमाला आणि ठाण्यातली सगळ्या गोविंदा पथकांना हजेरी लावण्याकरता या ठिकाणी येत आहेत. म्हणजे मराठमोळ्या गोविंदावरचं त्यांचं प्रेम किती आहे हे आपण सगळेजण जाणताच. परंतु यावर्षी एक विश्वविक्रम प्रस्थापित जो 2012 साली झाला होता, जय जवान गोविंदा पथकानं 9 थर रचून एक वेगळा विश्वविक्रम केला होता की तो गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली होती. परंतु आज एक वेगळ्या प्रकारचे विक्रम झालेत. सर्वप्रथम मी महिला गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन करतो की पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून पहिल्यांदा 7 थरांचा विश्वविक्रम महिलांच्या गोविंदा पथकाने या ठिकाणी आज केला. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्याचबरोबर ह्या गोविंदा पथकाला सलामी देण्यासाठी किंवा ह्या आमच्या दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी 9 गोविंदा पथक जे 9 थर लावणारे होते ते जमले होते. परंतु त्यापैकी 4 गोविंदा पथकांनी साहेब 9 थर या ठिकाणी लावले. तर कोकण नगरचा राजा ह्या पूर्व उपनगरातील म्हणजे आमच्या दरेकर साहेबांच्या विभागातील गोविंदा पथकानं 10 थर लावून तोच त्यांचा विश्वविक्रम जो जय जवान गोविंदा पथकाचा होता तो तोडला आणि नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केलं. साहेब तुमच्या मागेही आपण शोलेची थीम बघतोय. बरोबर 15 ऑगस्ट 1975 रोजी शोले चित्रपट प्रदर्शित झाला होता. काल त्या शोले चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि शोले चित्रपटाचे जनक ज्यांनी शोले चित्रपट घडवला आणि अजूनही आपल्या समोर ताजेतवाने असलेले रमेश सिप्पी या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान आणि किरण जुनेजा त्यांची पत्नी, त्यांचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा होती. कारण 50 वर्ष एखाद्या चित्रपटाचा पूर्ण झाल्यानंतर 50 वर्षाची कारकीर्द एखाद्या चित्रपटाची पूर्ण होणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की रमेश सिप्पी साहेबांचं शाल, श्रीफळ आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठल रखमाईची मूर्ती आपण त्यांना देऊन त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करा, आभार व्यक्त करावा. आणि त्याचबरोबर स्पेनचे गोविंदा पथक आलेच साहेब, परंतु तत्पूर्वी ते इकडे येण्यापूर्वी आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करतो. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की. या ठिकाणी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केलेल्या अतिशय मोठ्या दहीहंडीमध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक जी,
प्रवीण दरेकरजी, त्याचप्रमाणे निरंजन डावखरेजी, संदीप लेलेजी, मंचावर उपस्थित ज्यांचं स्वागत आपण आत्ताच केलं ते रमेश सिप्पीजी, ज्यांच्या शोलेचे डायलॉग आजही आम्हाला आठवतात आणि आम्ही आजही विचारतो कितने आदमी थे. तेरा क्या होगा कालिया. सरदार मैंने आपका नमक खाया है. आणि विशेषतः या ठिकाणी मार्कस दी सॉल्ट स्पेन मधनं आलेलं आमचं पथक. मार्कस दी सॉल्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी वेल डन. पाव, द कॅप्टन इज पाव अँड फेमस वडापाव. आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा मी कोकणचा राजा, बरोबर ना, कोकण नगरचा राजा या गोविंदा पथकाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी 9 थराचा रेकॉर्ड तोडून आज 10 थराचा नवीन विश्व रेकॉर्ड याच ठिकाणी तयार केलेला आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यासोबत 4 गोविंदा पथकांनी 9 थराचा रेकॉर्ड पुन्हा केलेला आहे, त्यांचंही अभिनंदन. आणि आमच्या लाडक्या बहिणींनी 7 थरांचा रेकॉर्ड इथेच केलेला आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन. एकदा आमच्या बहिणींकरता टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या आमच्या भगिनींचं या ठिकाणी अभिनंदन. आणि मार्कस दी सॉल्ट यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची टेक्निक आपल्याला दाखवलेली आहे. फ्लॉलेसली वर जायचं आणि घसरत घसरत खाली यायचं, ही जी टेक्निक त्यांची आहे, त्यांच्या टेक्निक करता देखील आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करू. खरं म्हणजे संस्कृती युवा प्रतिष्ठानने प्रो गोविंदा असेल किंवा संस्कृतीची दहीहंडी असेल, प्रत्येक कार्यक्रमातनं एक नवीन अशा प्रकारची भेट आपल्या ठाणेकरांना, मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेली आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं या संस्कृती युवा प्रतिष्ठानचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की आपल्या सैन्याने यावेळी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडलेली आहे. आणि आता आपल्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये एक स्वाभिमानी भारत, एक आत्मनिर्भर भारत आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्या आत्मनिर्भर भारताचे मनोरे हे तुम्हाला आणि आम्हाला मिळून रचायचे आहेत. त्याकरता तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.